काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या छात्रों की गूंज या कार्यक्रमात निवडक विद्यार्थिनींना व्यासपीठावरून आपले विचार मांडण्याची संधी मिळाली। यामध्ये भिवंडी तालुक्यातील पडघा येथील विद्यार्थिनी आमना उस्मान शेख हिचाही समावेश होता। आमना ही पुण्यातील आझम कॅम्पसच्या अबोदाई इनामदार कॉलेज ऑफ सायन्स अँड आर्ट्समध्ये SYBAचं शिक्षण घेत आहे। कार्यक्रमात व्यासपीठावरून बोलण्याची संधी मिळाल्यानंतर आमनाने आपले विचार स्पष्टपणे मांडलेत। मुलींची निवड झाल्याचे समजल्यानंतर तिचे वडील ओसामा शेख यांनी तिला न घाबरता आत्मविश्वासाने आपले विचार मांडण्याचा सल्ला दिला। आमनाने कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याचा संपूर्ण कुटुंबाला अभिमान असल्याचंही तिच्या वडिलांनी सांगितलंय। मुलींना शिक्षणाची संधी दिल्यास कुटुंबासोबतच समाजाचीही प्रगती होते अशी भावना त्यांनी व्यक्त केली। आमनाची आई फरहीन शेख आणि आजी नादिरा शेख यांनीही तिचं कौतुक करत आनंद व्यक्त केलाय। तमाम लड़कियों ने आगे बढ़ना चाहिए, पढ़ना चाहिए। साथ साथ में एक और भी अब ये मैसेज देना चाहूँगी, हमारी लड़कियां तो पढ़ ही रही है, लेकिन साथ साथ में लड़कों का भी आगे बढ़ना बहुत ज़रूरी है, क्योंकि लड़कियां तो आगे बढ़ रही है लेकिन हमारे लड़के देश के थोड़े पीछे रह रहे हैं। तो ज़रा लड़कों ने भी अपनी पढ़ाई में आगे रख के आगे बढ़ना ज़रूरी है। म्हणजे काय आनंद व्यक्त कराल तुमच्या मुलीला ज्या पद्धतीने राहुल गांधी यांच्यासोबत व्यासपीठावरती आपला विचार व्यक्त करण्याची संधी मिळाली? आनंद खूप आहे, ते आम्ही शब्दामध्ये बोलू शकत नाही। कारण का एक वडिलांना आपली मुलीचा जो आनंद होतो, तर गर्व जो वाटते, तर एक जो बाप आहे तो समजू शकतो या गोष्टीकडे। आनंद भरपूर आहे ना। देवाची हीच प्रार्थना, आमची देवाची हीच प्रार्थना की तो पोरगी पुढे जाऊन ना चांगला नाव कमवय, आपला भिवंडी तालुक्याचा, आपल्या महाराष्ट्राचा नाव उंचीवर नेईल, ही माझी अपेक्षा आहे। तिने ज्या पद्धतीने त्या ठिकाणी जे भाषण केलं, तिने जो विचार व्यक्त केला, की तिने आनंद सुद्धा व्यक्त केला की माझ्या आई वडिलांनी मला शिक्षणासाठी एवढा दूर पाठवण्याची हिंमत दाखवली। काय सांगा? असा होता की ती जेव्हा 12वी पास झाली, चांगले मार्क्स आणि 92% तिला मार्क्स भेटले होते 12वी मध्ये, तर पुढच्या शिक्षणासाठी ती मला बोलली ती मी पुण्यात जाणार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे ही माझी जी मुलगी ना, ती पहिल्यापासून हिंमतवाली आहे। मला बाकी मुलीसारखी नाही ती की घाबरणारी नाही, हिंमतवाली आहे ना। आता कसं, आता मुलगी आहे तरी पण एक बापाचा मनात थोडा हे होतो की आपल्यापासून लांब चालली आहे, पण शेवटी एक शिक्षणासाठी मुलीला बाहेर पाठवायचं लागेल। कारण का शिक्षण नाही तर जगाचा काही अर्थ नाही, ही मी सांगू इच्छितो। भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात निलज गावाजवळ असलेल्या तलावात हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। हेलिकॉप्टर प्रवास करत असताना पायलटला अचानक काहीतरी तांत्रिक बिघाड किंवा सिग्नल मिळाल्याचे खबरदारी म्हणून मोकळी जागा पाहून तलाव परिसरात हेलिकॉप्टर उतरवण्यात आले। गावालगत हेलिकॉप्टर उतरल्याची माहिती मिळताच ते पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। हेलिकॉप्टर नेमकं कुठून आलं होतं आणि कुठे जात होतं याबाबतची माहिती मात्र समोर आलेली नाही। दरम्यान इमर्जन्सी लँडिंगनंतर काही वेळाने हेलिकॉप्टर पुन्हा तेथून रवाना झाले। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही। वसमत तालुक्यातील पळसगाव फाट्याजवळ मास वाहतूक करणारा ऑटो अज्ञात व्यक्तीने जाळल्याची घटना आज सकाळी घडली। आगीत ऑटोचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे। तर घटनेची माहिती मिळताच वसमत ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत तपास सुरू केलाय। तर ऑटोला आग नेमकी कोणी आणि कोणत्या कारणातून लावली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। या घटनेमागचं कारण आणि संबंधित व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। नांदेडच्या हातगाव तालुक्यातील बरड शेवळा येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत करण्यात आलेल्या विहीर पुनर्भरण शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे। गावातील तब्बल 22 विहिरींचं पुनर्भरण करण्यात आलं असून कमी पाऊस झालेला असतानाही ऑगस्ट महिन्यात विहिरी आणि बोरवेलच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन विहीर पुनर्भरणाचं महत्त्व समजून सांगितलंय। पावसाचं पाणी जमिनीत मुरून भूजल पातळी वाढवण्याचा हा उपक्रम रब्बी हंगामातील पिकांसाठी आणि घरगुती वापरासाठी पाण्याची उपलब्धता वाढली आहे। जलसंधारणाच्या या कामाचा सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण असून आगामी रब्बी हंगामात उत्पादन वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते।
नमस्कार, मी आहे सहाय्यक कृषी अधिकारी कल्पना गायकवाड. या आहेत माझे शेतकरी भगिनी लक्ष्मीबाई शिवाजी कदम, राहणार बरडशेवाळा. यांनी पोखरांतर्गत विहीर पुनर्भरण केलेलं आहे. तर आपण पाहू शकता, आज आहे 5 ऑगस्ट 2026. तर यांची विहीर किती तुडुंब भरलेली आहे, यांना त्या विहीर पुनर्भरणचा किती फायदा झालेला आहे. तर माझे प्रत्येक शेतकऱ्यांना एक विनंती आहे की त्यांनी सुद्धा विहीर पुनर्भरण करावं आणि पाण्याचा आपण सुद्धा असा साठा करून घ्यावा. नमस्कार, हे आहेत आमचे बरडशेवाळ्याचे शेतकरी अशोक बालाजी कदम. यांनी विहीर पुनर्भरण केलेलं आहे. त्याच्यामुळं आपण पाहू शकता यांच्या विहिरीला विहीर पुनर्भरणमुळे किती फायदा झालेला आहे. आज आहे 5 ऑगस्ट 2026. अल निनोमुळे पावसाचं प्रमाण हवामानात खूप बदल झालेला आहे. त्याच्यामुळे पावसाचा खंड असून सुद्धा यांची विहीर अशी ही तुडुंब भरलेली आहे. त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने विहीर पुनर्भरण करून घ्यावे, हेच आपल्याला कृषी विभागातर्फे आवाहन करण्यात येते. नांदेडच्या हातगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात विविध विकास कामांना गती मिळणार आहे. आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या पुढाकारातून तब्बल 21 कोटी रुपयाचं विविध विकास कामाचं भूमिपूजन करण्यात आले. आमगाव गव्हाण, इरापूर, शिरड, मनुला, बुद्रुक, पेवा, मटाळा, धानोरा, रुई, आंबाळा आणि मानवाडी यासह विविध गावांमध्ये या विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाल्याचा आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांनी सांगितले. मतदारसंघातील जनतेचा समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरूच राहतील आणि विकास कामांसाठी निधींची कमतरता भासू देणी जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी पदाधिकारी, अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बीडच्या केज तालुक्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने सोयाबीन पिकांवर संकट ओढवले. पावसाअभावी जमिनीतील ओलावा कमी झाल्याने अनेक ठिकाणी सोयाबीनचे झाडं कोमेजू लागली आहेत, तर पिकांनी अक्षरशः मान टाकण्यास सुरुवात केली आहे. सोयाबीन पिकाला सध्या पाण्याची गरज असताना पावसाने दडी मारल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून काही ठिकाणी पर्जन्य प्रयोगही करताना दिसत आहेत. तर पावसाअभावी नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करावेत, पीक विमा आणि शासनाच्या मदतीचा लाभ द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच आवश्यक उपाययोजना आणि कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याची मागणी होते. यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील साखरा गावात ग्रामपंचायतीच्या कथित भ्रष्टाचाराच्या आरोपावरून राजकीय वातावरण चांगलं तापलंय. ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करून संबंधितांवर कार्यवाही करावी, या मागणीसाठी विशाल चव्हाण यांचा गेल्या 4 दिवसापासून उपोषण आंदोलन सुरू आहे. मात्र या आंदोलनाच्या भूमिकेवरून ग्रामस्थांमध्ये मतांतरे पाहायला मिळत आहेत. काही ग्रामस्थांना आंदोलनाला पाठिंबा दिला असून ग्रामपंचायतीच्या कारभाराची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. तर काही नागरिकांनी आंदोलनाच्या हेतूवरच प्रश्न उपस्थित करत आगामी ग्रामपंचायत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे आंदोलन राजकीय स्टंट असल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे ग्रामपंचायतीच्या विकास कामाचं समर्थन करणाऱ्या नागरिकांनी गेल्या 5 वर्षात रस्ते, पाणी पुरवठा, पथदिवे, समाज मंदिर आणि सभामंडप यासह विविध विकास कामे झाल्याचा दावा केला आहे. तर आमदार आणि खासदार निधीतून मोठ्या प्रमाणात निधी आणून गावचा विकास झाल्याचंही ग्रामस्थांचं म्हणणं आहे. मात्र विशाल चव्हाण यांनी हे आरोप फेटाळून आंदोलन कोणत्याही राजकीय हेतूने नसून ग्रामपंचायतीच्या कारभाराचा निष्पक्ष चौकशी व्हावी आणि ग्रामस्थांना न्याय मिळावा यासाठीच आंदोलन सुरू केल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे साखरा गावात सध्या आरोप प्रत्यारोप आणि विकास कामांवरून संघर्ष पाहायला मिळतोय. प्रशासन या प्रकरणाची चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर कधी आणणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. बाबाजी, हे तुमच्या गावात आंदोलन सुरू आहे, उपोषण आंदोलन. या संदर्भात तुमचं काय मत आहे? आमचे मत आहे, केशव राठोड आले ते पासून आमचं गाव चांगलं सुधारलं. रोड वगैरे झालं, विहिरीचे पाणी. आम्हाला इकडे हे रस्ता आहे, तर आम्हाला जायला रस्ता नाही होता. पहिल्या साली आले तेव्हाच रोड काढला. नाही, आंदोलन करण्याचं म्हणणं आहे की भ्रष्टाचार झाला, याबद्दल काय मत आहे तुमचं? बोगस आहे ते लोक. या आंदोलन संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे? जे आरोप केलेले आहे विरोधकांनी ते सगळे आरोप खोटे आहे. आणि जे विकास काम झालेले आहे, आपण बघितलं असेल या गावात किती विकास झालेला आहे.
त्या रोडवरून आलेले आहे आपण, तर पाहिलं असेल. आंदोलनकर्त्याचं म्हणणं आहे की हातपंप दुरुस्त नाही. बरेच हे सगळं नाही का राजकारणाचं स्टंट आहे. याच्यानंतर 25 वर्ष त्याची सत्ता होती, त्यानं काय काम केलं हे दाखवा ना पहिले, त्याच्यानंतर बोला ना तुम्ही. त्याच्यानंतर बोला. 25 वर्ष त्याची सत्ता होती, 10 वर्ष केशवभाऊ आहे, कोणतं काम नाही केलं पहा तुम्ही. चला मी तुम्हाला एकाने एक काम दाखवतो. कोणतं काम नाही केलं तुम्ही दाखवतो तुम्हाला. हे उपोषणाला जे कार्यकर्ते बसलेले आहे गावातले, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? अरे ते बोगस लोक आहे, काही कामी नाही आहे. ते मुद्दाम म्हणजे आता इलेक्शन येत आहे म्हणून ते असं करत आहे. राजकारणासाठी करत आहे. 10-20 हजार रुपये दिले म्हणजे याचं उपोषण बंद. 10-20 हजार दिले यांच्यावर तर आमचे उपोषण बंद. असंच आहे यांचं छोटं कार्यक्रम, दुसरं काही नाही. यांचं पैशावर आहे. पैसे दिले, दलाली आहे यांची, दलाली आहे. 10-20 हजार दिले. आतापर्यंत जे काही सरपंच झालेले आहे एवढं कामं कोणी केलेली नाही आहे. शाळाचे कामं, रोडचे कामं, गावाचे कामं एवढे चांगले होऊन बी हे लोक बदनाम करते, म्हणून हे असं चालू आहे. विनाकारण बदनाम करणं, हे सरपंचाचं हे नुकसान करणं, याच्यासाठी चालू आहे सर्व. गावात जे सुविधा पुरवल्या जाते ते पूर्णपणे तुमच्या गावात पुरवल्या जाते का? 100% पुरवल्या जाते. आमच्या गावात एवढे भरपूर कामं झालेले आहेत. नाली असो, सभागृह, रस्ते, पाणी, सगळ्या गोष्टीची सुविधा आहे आम्हाला. हे विरोधकाचं चुकीचं बोलणं आहे. विरोधक काही बोलून लोकांना त्रास देण्याचं काम करत आहे. येवला शहर आणि तालुक्यात पिवळे तसेच BPL रेशन कार्ड अपात्र व्यक्तींना वितरित झाल्याच्या तक्रारीची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेने केली आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्तीकडे अपात्र रेशन कार्ड असल्याच्या तक्रारी असून बोगस, दुबार तसेच मृत व्यक्तीच्या नावावरील कार्डाची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. दुसरीकडे पात्र गरीब कुटुंबांकडे रेशन कार्ड असूनही KYC, आधार प्रमाणीकरण आणि इतर प्रशासकीय अडचणीमुळे धान्य मिळत नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या संदर्भात येवला तहसील कार्यालयात नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. रेशन दुकानदारांची संख्या, धान्याचा कोटा, वितरण आणि ई-पास व्यवहारासह विविध माहिती प्रशासनाने जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान 15 दिवसात ठोस कार्यवाही न झाल्यास शिर्डी-इंदूर महामार्गावर आंदोलन करण्याचा इशारा ऑल इंडिया पॅन्थर सेनेने दिला आहे. अकोले जिल्ह्यातील खांबोरा येथे प्रेम संबंधाच्या कारणावरून युवकाचा मारहाण करून हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणातील 3 मुख्य आरोपींना उरळ पोलिसांनी अवघ्या 3 तासात अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार मृतकांच्या मुलीसोबत आरोपींच्या कुटुंबातील एका तरुणाचं प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून वाद झाला होता. याच रागातून आरोपींनी संगनमत करून मृतकाच्या डोक्यात, हातावर आणि शरीरावर लोखंडी पाईप तसेच टोकदार वस्तूने मारहाण केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. मात्र पोलिसांनी तातडीने शोध मोहीम राबवत वासुदेव रामभाऊ भरणे, चेतन वासुदेव भरणे आणि सचिन सारंगधर भरणे या तिघांना ताब्यात घेतले. तिघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल असून पुढील तपास उरळ पोलिसांकडून केला जातोय. नाशिकच्या आडगाव येथील भुजबळ नॉलेज सिटीमध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची राज्यस्तरीय प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे. मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ आणि आमदार पंकज भुजबळ यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी बैठकीला उपस्थित आहेत. देशात जातनिहाय जनगणना करण्याबाबत अधिसूचना जाहीर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे अभिनंदन करणारा ठराव बैठकीत मांडण्यात आला आहे. सामाजिक न्याय आणि सर्व समाज घटकांच्या विकासाच्या दृष्टीने जातनिहाय जनगणना महत्त्वपूर्ण ठरेल अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली. तसेच महात्मा ज्योतिराव फुले यांच्या समतावादी विचारांचा प्रसार करण्यासाठी सामाजिक, शैक्षणिक आणि जनजागृतीपर उपक्रम राबवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. आगामी काळातील संघटनात्मक वाटचाल आणि सामाजिक प्रश्नांवरही बैठकीत चर्चा होती. नांदेड शहरातील सूर्या प्राईड हॉटेलचे उद्घाटन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार बालाजीराव कल्याणकर, राजेश कुटुरकर,
आणि डॉक्टर B.D. चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी मंत्री संजय राठोड यांनी जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित करत पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात जमिनीत मुरण्याची गरज व्यक्त केली आहे। पावसात खंड पडत असताना उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब साठवणं आणि भूजल पातळी वाढवणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलंय। पडलेलं पाणी अडवून ते जमिनीत मुरवण्यासाठी मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून विविध अभियान राबवले जात असल्याची माहिती त्यांनी दिली। जलसंधारण दिनानिमित्त आयोजित वॉकेथॉनमध्ये राज्यभरातून जवळपास 5 लाख नागरिक सहभागी झाल्याचंही राठोड यांनी सांगितलंय। दरम्यान नांदेडच्या आतिथ्य क्षेत्रात सूर्या प्राईड हॉटेलच्या माध्यमातून आणखी एक सुविधा उपलब्ध झाल्याचं उपस्थित मान्यवरांनी सांगितलंय। सध्या पूर्ण देशामध्ये अल निनोचं सावट आहे। पाऊस सध्या थांबलेला आहे। पावसाची अपेक्षा आपण सर्वजण करतो आहे, परंतु पडलेल्या पावसाला कशा पद्धतीने जमिनीच्या मध्ये मुरवायचं आणि पाण्याचं साठवण कसं करायचं यासाठी मृद व जलसंधारण खात्याच्या माध्यमातून या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम चालू आहे, अभियान चालू आहे। आता नुकताच जलसंधारण दिन आम्ही साजरा केला आणि त्या माध्यमातून वॉकेथॉन स्पर्धा घेतली। जवळपास 5 लाख लोक सकाळी 6 वाजता या वॉकेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी झाले। यावरूनच असं लक्षात येते की आता माती आणि पाणी या 2 महत्त्वाच्या बाबीसाठी सर्वजण जागरूक झालेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये ही लोक चळवळ नक्कीच होणार आहे। लोकांच्या सहकार्यातून लोकांना सोबत घेऊन मृद व जलसंधारण खात्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आम्ही करणार आहोत। छोटे छोटे कामं जरी राहिले तरी अतिशय उपयुक्त कामं ते राहणार आहेत। नाला बंडिंग असेल, ग्रॅबियन स्ट्रक्चर असेल, माताचे पायथा असेल, CCT असेल, छोटे बंधारे असेल, छोटे धरणं असतील आणि या माध्यमातून हे स्ट्रक्चर या ठिकाणी उभं करणार आहोत। तसंच राज्यात यापूर्वी 10-20 वर्षामध्ये झालेले स्ट्रक्चर या सर्व स्ट्रक्चरची माहिती घेऊन त्या स्ट्रक्चरची स्थिती काय आहे, त्याला दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे का, हे सुद्धा काम आम्ही हातामध्ये घेतलेलं आहे। आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये मृद व जलसंधारण विभागाकडून सर्वच जण अपेक्षा ठेवत आहे। नक्कीच चांगलं काम करून आम्ही या ठिकाणी या राज्याला कसं प्रगतीपथावर नेऊ, महाराष्ट्र विकसित महाराष्ट्र कशा पद्धतीने घडेल या दृष्टीनं माणसाला उठाव केला होता। तर त्या उठावाची कारणं ही फार महत्वाची होती की वंदनीय शिवसेना प्रमुखांनी पूर्ण त्यांच्या हयातीमध्ये शिवसेना स्थापन केल्यापासून जो विचार दिला, शिवसैनिकांना दिला, लोकांना दिला, त्या विचाराला कुठेतरी बाजूला सारून वेगळ्या पद्धतीची शिवसेना जे लोक नेत होते त्या विरोधात आम्ही उठाव केला आणि वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराला घेऊन आम्ही काम करणारे आहोत आणि त्याच पद्धतीने आम्ही काम करू असा आमचा नारा होता। आज त्याच विचाराने आम्ही काम करत आहोत आणि म्हणून माननीय न्यायालय हे सुद्धा या ठिकाणी विचार करणार आहे की आज एवढा मोठा उठाव झाला, विचारासाठी उठाव झाला आणि त्यामुळे मला असं वाटतं की सत्य परेशान हो सकता है, पराजित हो नहीं सकता, सत्यमेव जयते। कोण काय मागणी करतो आहे यापेक्षा आता येणाऱ्या काळामध्ये आमचे जेव्हा विधी तज्ञ त्या ठिकाणी आमची बाजू मांडेल तेव्हा तुम्हाला समजेल की आमची बाजू कशा पद्धतीने आम्ही मांडतो। सर, शेवटचा प्रश्न, सूर्या भारत उद्घाटन नांदेडमध्ये तुम्ही केलेलं आहे, हॉटेल सूर्या प्राईड हे खरं तर नांदेड शहराच्या वैभवामध्ये भर टाकणारी वास्तू या नांदेड शहरामध्ये सुरेश भाऊ राठोड, रमेश भाऊ राठोड, अनिकेत आणि बॉबी यांनी उभी केलेली आहे। ते माझ्या जवळचे आहेत आणि आज 3 स्टार हॉटेल या ठिकाणी होणं फार गरजेचं होतं, कारण नांदेड ही पर्यटन भूमी आहे, नांदेड हे तीर्थक्षेत्र आहे, शीख समाजाचं श्रद्धास्थान आहे। देश विदेशातून लोक इथे येतात आणि या नांदेड शहरामध्ये आल्यानंतर एक 3 स्टार हॉटेल या ठिकाणी असणं फार गरजेचं होतं आणि त्यामुळे त्यांना मी धन्यवाद शासनाकडून मानले। अहो, त्या गोष्टीला तुम्ही महत्व देता, परंतु आज विदेशातून लोक आले, भाविक भक्त आले किंवा पर्यटक आले तर त्यांना ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्या गोष्टी या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा पुढाकार राठोड परिवाराने घेतलेला आहे आणि म्हणून आम्ही सर्वांनी त्यांना धन्यवाद दिलेले आहेत, त्यांना सदिच्छा आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत। बातमी गावाकडची या विशेष बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय। अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।